मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय बोर्डावर एंट्री होण्याची शक्यता। 3 निवडणुकात भाजपच्या 100हून अधिक जागा निवडून आणल्यानं दिल्लीत वजन वाढलं। नियुक्तीला संघाचाही पाठिंबा असल्याची माहिती। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा, सूत्रांची माहिती। रखडलेली महामंडळं, जिल्हा नियोजन निधीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। निधीवरून मतभेद असतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। मंत्रालय आणि इतर विभागातील 314 अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर। अनेक वर्षांपासून एकाच विभागात मलईदार पदावर कार्यरत असणाऱ्यांवर कारवाई होणार। सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदलले। कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून शुद्ध साखर 2 महिन्यांच्या आत विकणं बंधनकारक। कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे सरकार कांदा एक्सप्रेस सुरू करणार। राखीव साठ्यातील कांदा बाजारात उपलब्ध करून देणार। नाशिकमधून देशातील प्रमुख शहरांमध्ये कांदा पाठवला जाणार। सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटींचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेकडे वळवला। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाला निधी। एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंना भेटणार, तर सरकारकडून 86,000 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नसल्यानं कंत्राटदारही राज ठाकरेंची भेट घेणार। पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटला। कोयना धरणाने आता 100 टीएमसीचा टप्पा गाठला। सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबत सिंचनाच्या दृष्टीनेही मोठा दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।